काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबाई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई. आज आपण ऐकणार आहोत गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा 5वा भाग. गेटवे ऑफ इंडियाच्या बांधकामासंदर्भात सूचना देण्याचा मुंबईकरांनी धडाकाच लावला होता. अशात एका मुंबईकरानं अतिशय वेगळी सूचना केली होती. भारत हा अनेक भाषांचा, अनेक धर्मांचा, अनेक पंथांचा देश असल्यामुळे या वास्तूच्या बांधकामामध्ये कोणत्याही एका विशिष्ट धर्माशी संबंधित बांधकाम शैलीचा वापर न करता हिंदू, मुसलमान, पारशी, जैन, गुजराती पद्धतीच्या मिश्र बांधकाम शैलींचा वापर करावा. त्यामुळं भारत हा कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा देश नसून या ठिकाणी सर्व धर्म गुण्यागोविंदानं नांदतात हे अधोरेखित होईल. आश्चर्य म्हणजे ही सूचना करणारा P.A. बार्टन नावाचा मुंबईकर स्वतः धर्मानं ख्रिश्चन आणि जन्मानं ब्रिटिश होता. सरकारनं गेटवे ऑफ इंडियाबाबत मागवलेल्या सूचनांमध्ये काही नमुनेदार सूचनाही आल्या होत्या. प्रस्तावित गेटवे ऑफ इंडियाचं बांधकाम सरकारनं दगडात करावं, संगमरवरात करावं किंवा ग्रॅनाइटमध्ये किंवा आणखीन कशातही करावं, पण ते दगड तासण्याचं आणि घडवण्याचं काम दूर कुठेतरी करावं आणि मग ते दगड आणून इथे बसवावेत. आधीच एल्फिन्स्टन कॉलेजच्या शेजारी चाललेल्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या इमारतीच्या बांधकामासाठी घडवण्यात येणाऱ्या दगडांच्या तासण्याच्या कर्कश आवाजानं आमचं डोकं उठलं आहे. त्यात बंदरातल्या बोटींचे भोंगे अधूनमधून भोकाड पसरत असतात. बोटीतून येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी तोफासारख्या धडाडत असतात. या सर्व आवाजांमुळे आमचं इथं राहणं आधीच मुश्किल झालेलं आहे. गेटवे ऑफ इंडियाचं काम करताना त्यात अधिक भर घालू नये अशी विनंती अपोलो बंदर परिसरात राहणाऱ्या एकानं केली होती. कावलेल्या आणखीन एका मुंबईकरानं तर तुम्हाला हवी तशी इमारत बांधा किंवा बांधू नका, पण राजासाठी शामियाना उभारताना तिथं असलेली निवारा शेड तोडून टाकली होती ती आधी बांधून द्या. उन्हा पावसातून पोरटोरं आणि बोजा यांच्यासहित बोटीची वाट पाहत बंदरावर उभं राहणं जिकिरीचं झालं असल्याची नोंद घेण्याची त्यानं सरकारला विनंतीही केली होती. दुसऱ्या एकानं गेटवे बांधून झाल्यावर त्या ठिकाणी योग्य तो पहारा ठेवावा, अन्यथा राजाच्या भेटीची आठवण म्हणून बांधलेल्या त्या वास्तूमध्ये भिकाऱ्या टोकाऱ्यांचा आणि फेरीवाल्यांचा वावर सुरू होईल आणि मग त्या जागेची रयात जाईल असं मतही नोंदवलं होतं. तसंच ही जबाबदारी महानगरपालिकेनं घ्यावी असं सुचवलं होतं. आणखी एकानं या इमारतीच्या परिसरात मुंबईकरांना 4 घटका हवा खात बसता यावं यासाठी सोय करावी असं म्हटलं होतं. जमल्यास गेटवेच्या वास्तूमध्ये उंचावर गॅलऱ्या बांधण्यात याव्यात, म्हणजे मुंबईकरांना समुद्रावरची मौज पाहता येईल असंही काही लोकांनी सुचवलं होतं. अशा प्रकारे गेटवे ऑफ इंडियाच्या नियोजित वास्तूच्या स्वरूपावर जनतेची चर्चा चालू असताना या वास्तूच्या उभारणीतला महानगरपालिकेचा वाटा किती असावा हे निश्चित करण्यासाठी महापालिकेनं नेमलेल्या समितीनं सरकारला 1 लाख रुपये देण्याचं जाहीर केलं. या समितीमध्ये असलेल्या जोसेफ बाप्टिस्टा यांनी मात्र स्वतंत्र मत व्यक्त केलं होतं. बाप्टिस्टा यांनी सदर वास्तू इमारतीच्या स्वरूपात उभारण्यात न येता भव्य कमानीच्या स्वरूपात असावी आणि तिच्यात कोणत्याही समारंभ प्रसंगी किमान 1000 लोकांना सामावून घेण्याची क्षमता असावी असा आग्रह धरला होता. शिवाय ही कमान समुद्रात थोडी भरणी करून त्यावर बांधावी अशी सूचनाही त्यांनी केली.
यामुळे भर समुद्रात उभ्या असलेल्या या वास्तूची भव्यता समुद्रातून बघणाऱ्या पाहुण्यांच्या नजरेत भरेल असा त्यामागे विचार होता. भराव घालून बांधकाम केलं तर या कमानीसाठी 15 ते 20 लाखांचा खर्च येईल. त्यातले 5 लाख रुपये महानगरपालिका आनंदानं देईन असंही त्यांनी म्हटलं होतं. मधल्या काळात मुंबईचे दानशूर नागरिक सर जेकब ससून यांनी या वास्तूसाठी 3 लक्ष रुपयांची देणगी जाहीर केली होती. त्यामुळं संकल्पित वास्तूच्या बांधकामासाठी येणाऱ्या अंदाजित खर्चाची संपूर्ण बेगमी झाली होती. आता फक्त नागरिक आणि महानगरपालिकेकडून आलेल्या सूचनांचा विचार करून गेटवे ऑफ इंडियाच्या वास्तूचं नव्यानं आरेखन करायचं तेवढं शिल्लक होतं. त्यावेळचे मुंबईकर आपल्या शहराच्या सौंदर्याबाबत किती जागरूक होते हे दर्शवणारी ही काही उदाहरणं. परकीय राज्यकर्ते असूनही नियोजित वास्तूचं रेखाचित्र स्थानिक वर्तमानपत्रातून जनतेच्या विचारार्थ प्रसिद्ध करून जनतेकडून सूचना मागवण्याचं औदार्य ते दाखवत होते ही केवढी मोठी गोष्ट होती. जागरूक नागरिकही सरकारला प्रतिसाद देत होते ही त्याहून मोठी गोष्ट. आजच्यासारखी मला काय करायचंय ही वृत्ती तेव्हा नव्हती हेच यातून स्पष्ट होतं. आज जी परिस्थिती आहे ती तशी का झालीय याचा विचार सरकार आणि जनता या दोघांनीही करायला हवा. सप्टेंबर महिना उजाडला. जनतेच्या सूचना ध्यानात घेऊन तयार केलेलं दुसरं संकल्पचित्र सरकारनं वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलं. घुमट काढून टाकण्याची महानगरपालिकेनं आणि अन्यही काही लोकांनी केलेली सूचना सरकारनं स्वीकारली होती. इमारतीच्या ऐवजी कमान बांधण्यात येणार होती. पण ती ग्रीक पद्धतीवर आधारलेली नव्हती, तर ती गुजरातमधल्या अहमदाबादच्या पारंपरिक इंडो मुस्लिम पद्धतीची असणार होती. संगमरवराऐवजी ग्रॅनाइट वापरण्याच्या अनेक सूचना आल्या होत्या. त्यात सुवर्ण मध्य साधत या कमानीचा जमिनीपासून वरचा 9 फुटांचा भाग ग्रॅनाइटमध्ये आणि वरचा संपूर्ण भाग संगमरवरात बांधण्याचं जाहीर करण्यात आलं. ही कमान 80 फूट उंच, 150 फूट लांब आणि 68 फूट रुंदीची असणार होती. एवढ्या जागेत साधारण 600-700 लोक सहज एकत्र येऊ शकणार होते. या कमानीच्या समोर भव्य बाग निर्माण केली जाणार होती. त्याचप्रमाणे वेलिंग्टन चौकापर्यंत म्हणजे आजच्या श्यामाप्रसाद मुखर्जी चौकापर्यंत सगळ्या इमारती आणि जागा ताब्यात घेऊन या कमानीच्या दिशेनं येणारा एक भव्य रस्ता प्रोसेशनल ॲव्हेन्यू म्हणजेच मिरवणूक मार्ग म्हणून निर्माण केला जाणार होता. या रस्त्याच्या दुतर्फा बागा, शोभेचे दिवे आणि पुतळे बसवण्यात येणार होते. अशा पद्धतीची रचना केली तर ही कमान रस्त्यावरूनही सहज नजरेला पडू शकणार होती. आज आपण ऐकत होतो गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा 5वा भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही कुणाच्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची, ही कहाणी अज्ञात